पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया तांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विसारे कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विसारे बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जुडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसा भी विनंती माझे पंढरी ओ परिसा भी विनंती माझे पंढरी नाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परसा भी विनंती माझी पंढरी नाथा परसा भी विनंती माझी पंढरी नाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परिसा भी विनंती माझे पंढरी नाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परसा भी विनंती माझी पंढरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वैभासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची हा कुळे तया छत्रपतीची हा चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला विठाला आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथाय तुटला आयुष्याचा दोरा येरवाउगा पसारा ठाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय वारकरी संप्रदायातील महान भगवत भक्त भगवंताचे अत्यंत लढीवाळ आणि लाडके असणारे महान भगवत भक्त संत शिरोमणी चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा सेवेकरता निवडलेला अभंग विठाला विठाला या अभंगाद्वारे महाराज नमूद करतात तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सर्व पसारा फोल ठरत असतो कशाला पसारा म्हटले महाराज आपण ज्या संपत्तीला आपण फार महत्त्व देतो ती संपत्ती लागती त्याबद्दल दुमत नाही पण आपण ज्या दिवशी जातो त्या दिवशी ती संपत्ती आपल्यासाठी पसारा ठरते घर माणसाला मोठा असावा 10-5 कोटीचा असावा त्याबद्दल दुमत नाही देवानं 5-25 कोटीचं एखाद्या माणसाला आबा घर द्यावा पण ते घर त्याच्यासाठी शेवटी पसारा ठरत असते एका माणसाचं
त्या घराचं नाव सांगत नाही, ते घर जरा वेगळ्या कामासाठी वापरले जाते. हो, घरातच घर असते ते छोटस. एका माणसाकडं ते भांड म्हणतात ना त्याला, ते बसायचं भांड, ते भांड 14 लाखाचं आहे. ते काय माझा सासरा नाही, ते काय माझा साडू नाही, माझा मेहना नाही, काय नाही. नातेवाईकाचं असल्या माणसं जास्त चोंबाळी देत ना. बरीच माणसं आपल्या गध्याला पण घोडं म्हणतात. तसं मी गध नाही गध्याला घोडं म्हणणारा, मी घोड्यालाच घोडं म्हणत असतो. 14 लाख रुपयाचं त्याच्याकडे नुसतं ते टॉयलेटचं भांड आहे. मधल्या वस्तू काय असत्या त्यानं सांगितलं 43 लाख रुपयाचं माझं बाथरूम आहे. मला तर काही शिक्षण कमी असल्यामुळे एवढं काही ज्ञान नव्हतं, पण मी जाणकार 1-2 माणसाला विचारलं, अरे हे खरंच असेल का रे एवढ्या रुपयाचं? ते म्हणले महाराज आता तर याचं व्हॅल्युएशन जास्त झालं असेल, आता लय महाग वस्तू झाल्या. इतक्या सुविधा, इतक्या सुविधा, इतक्या सुविधा. मी विचारलं एवढं काय याच्यात? काय नाही म्हणे, तुम्ही बसता का? म्हणलं मला नाहीच तर बसू कसा? ते काय हौसान बसायचं थोडंच असतं का? काय विषय नाही म्हणे, पाय धुवा. आता पाय तर काय धुवा म्हणलं, चांगले पाय आहेत माझे, पण धुवा म्हणले एकदा पाय. पाय धुतले, गुडघ्यापासून धोत्र वरी घ्या, गुडघ्यापासून खाली पाय धुवा. म्हणलं टावेल पुसायला द्या. टावेल नको म्हणले, ते बटन दाबा. बटन दाबल्याबरोबर भिंतीतून इतकीच हवा आली, ती गुडघ्याच्या वरी लागत नव्हती, ती फक्त गुडघ्याच्या खालीच लागत होती. आणि त्या हवेनं माझे पाय कोरडे केले. एकच मुद्दा सांगतो त्याच्यातला, म्हणजे 43-42 लाख रुपयाचं त्याचं बाथरूम आहे, आंघोळीचं आणि ते बाकीच्या कार्यक्रमाचं. त्याचा हॉल वेगळा, त्याचं बेड वेगळं, त्याचं किचन वेगळं. हो, त्याच्या किचनमध्ये धुपंजाची ती चिमणी फार महागडी होती, विदेशी वापरली होती त्यानं. अशा सगळ्या गोष्टी, त्याचे भांडे गिंडे सगळे, असं खूप काही मोठं, एवढं मोठं त्याचं बाथरूम होतं. त्याला सांगितलं, बाळा मान्य 43 नाही 1 कोटीचं तुझं नुसतं आंघोळीचं असेल, पण तू मेल्याच्या नंतर पोरं तुला याच्यात आंघोळ घालीत नाहीत, हे लक्षात ठेव. त्याला माहीतच नव्हतं बाळू महाराज किती रगिले म्हणून. त्याला वाटलं पाकिट देतो म्हणले आपल्या अंडरवेली धुईन. कसा धुईन मी? विठाला 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 घर असावं त्याबद्दल दुमत नाही, पण त्याला गर्व जास्त होता. पहा माझं बाथरूम, पहा माझं बाथरूम. त्याला सांगितलं, अरे दादा, ह्या बाथरूम मध्ये तुला तुझे पोरं आंघोळ घालणार नाहीत. सवे काष्ट ठेवीती रे वरी आंबर वेढीती, शीत उष्ण घालीती रे वास्तू राहती निराळी. घरात आंघोळ घालीत नाहीत, बाथरूम मध्ये आंघोळ घालीत नाही, बाहेर आंघोळ घालते दारात दारात. आता तरी एखाद्याला दयामया आल्यावर पाठ टाकतेत नाहीत, पहिले लाकूड टाकीत होते आऊतखोड. हो, म्हाताऱ्या बायका म्हणायच्या, सून म्हणायची, बाई म्हाताऱ्याला याच्यावर आंघोळ घातल्यावर मग पोरगं पाटावर बसते, त्याच्यामुळे याच्या म्हाताऱ्याला ह्या पाटावर नको आंघोळ. इतकी अवस्था. मग एवढं मोठं घर लागतंय त्याबद्दल दुमत नाही, फुकून द्या म्हणले नाही, नका त्या जुरांना पोरे, सुखे बांधा माड्या घरे. पण हे शेवटी तुमच्यासाठी पसारा ठरते काका, अनिश्चित ठरलेलं. येर वाऊगा पसारा टाकून पळती रांडापूर, हे अंती होते पाठ मोरे. आतापर्यंत 9 लोक जर सोडून दिले तर जळत्या चितेत कुठल्याही नातेवाईकानं उडी टाकलेली नाही. सगळे जणांनी पेटूनच घरी आलेत. राहत टाकून पळती रांडापूर, हे अंती होती पाठ मोरे. मग विचारलं चोखोबा राहिला त्या व्यक्तीनं, काव मग कशासाठी? अवघे सुखाचे सांगाती. जोपर्यंत तुझं बरं चाललंय ना तोपर्यंत तुझे सांगाती. कोणी कामा नाही अंती, नेहमी निसर्गाचा. हे सगळे सुखाचे. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, लहान थोर सुखाची आकाजा. इंद्रिय मावळले आला बागुलाजा. हे कोणी लिहिलंय? अधिकाऱ्यांचं वाक्य आहे ना. एखाद्या गोट्या खेळणाराचं थोडं वाक्य, एखाद्या नालायकाचं थोडंच वाक्य, पैशाचा गगा ज्याला जास्त आलाय त्याचं थोडंच वाक्य. अशा व्यक्तीचं वाक्य आहे की जगाचा मालक त्या व्यक्तीच्या समोर वागतो. त्या व्यक्तींचं वाक्य विठाला 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 विठाला. सोखा म्हणे पजित खोर, माझे माझे म्हणती घर. घर बांधावे सगळं काही ठीक आहे, पण ते घर आपल्या शेवटी कामी येत नाही. माझं म्हणायचं नाही, लागतंय तोपर्यंत असावंच.
आपण गेल्याच्या नंतर आपल्यासाठी काही नाही, आप गई दुनिया डूब गई अशा अवस्थेत करा म्हणजे दुःख होत नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाला विठाला कैलासवासी स्वर्गीय अर्जुनराव यमाजी काय घमाजी, अर्जुनराव घमाजी हंडोरे हे विश्वात्म्यात विलीन झाले. जगाच्या मालकाच्या सानिध्यात विश्वाच्या मालकाची निरोप आला. त्या मालकाच्या निरोपाचा जबाब शरीर सोडावं लागते. त्या अनुषंगानं त्यांची हे लोकातली यात्रा संपली. ते कैलासवासी, वैकुंठवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी झाले. त्यांच्या प्रित्यर्थ आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आदरणीय दामोदरराव अर्जुनराव हंडोरे चिरंजीव आहेत आणि दगुबाई असळक हे त्यांच्या मुलगी आहेत. एक चिरंजीव आणि एक कन्या यांच्या वतीनं चालत असणारा हा दिव्य कार्यक्रम त्या पुण्यस प्रसंगानिमित्त माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला इथे कीर्तनाकरता आमंत्रित केलं. तारखेच्या संदर्भात आमचे जगताप काका सतत संपर्क करत होते. आज सोबतही आलेत, त्यांनाही धन्यवाद. जे संतोषजी पारेकर त्यांनाही धन्यवाद. या परिसरातली बुलंद गायनातली तोफ मी मगाशीच बोलून गेलो. मी कोणाच्याही गद्याला घोडं म्हणत नाही आणि म्हणणार बी नाही, कारण मला पंढरपुरातल्या मालकानं ती वेळ आणलेलीच नाही. त्याच्यामुळे गरज नाही. खरंच या स्टेजवर तरी म्हणू नये. 2 लोकांवर विश्वास आहे सध्या. तिथं उभं केलेल्या पुतळ्यातला तो व्यक्ती, भारताचा जवान, या लोकांवर आणि संप्रदायातल्या माणसा लोकांचा विश्वास आहे. म्हणून त्या लोकांनी जर दगा दिला तर आपल्याला कोणी बॉम्ब टाकून मारील, आणि इथल्या लोकांनी जर दगा दिला तर माणसं वाम मार्गाला जातील. म्हणून 2 लोकांची इमानदारी आहे. या स्टेजवर बसून तरी हलकटाच्या अंडरविली धुतल्या नाही पाहिजे. विठाला 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 साहेबांचं नाही. खूप खूप आवाजावर प्रभुत्व आहे. या परिसरातली बुलंद तोप गायनातली आमचे जगदाळे आबा. आणि आबा 2-4 ठिकाणी प्रसंग आला महाराजांचा. प्रकाश महाराज खूप 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 अगदी मस्त. आज योग कसा आला माहिती आहे का? राग येऊ देऊ नका. सारखे वैला असले आऊत चांगलं चलत. पुन्हा तुम्हाला हे म्हणते बाळू महाराज तुम्हाला बैल म्हणले. मी उदाहरण द्यालो हे, त्याच्यामुळे आधीच म्हणालो राग येऊ देऊ नका. माणसं काय म्हणते वर्णन केलं पण तुम्हाला बैल म्हणला ना. अशीच काही कायला काड्या घालायचंच काम आहे, पण पट्ट्या भोकात ठुतत नाही कोणी काडी घालण्यासाठी. विठाला विठाला योग असा आला. गोड असे आमचे प्रकाश महाराज, आमचे हरिभक्ती परायण राधेश्याम महाराज. मागे एका ठिकाणी होते तुम्ही कार्यक्रम भिंगाऱ्याला. छान. सर्व वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, चोपदार आदी किणेकरी, सर्वांना नाक घासून गिरगावकराचा प्रणाम. पेटीवाले दादा तुम्हाला सुद्धा. मृदंगाचार्य महाराज नाव संकेत महाराज. संकेतो भयव्याप्तीन सकलो हो संकेत हा येती प्रजन्यती कालो मान्सून हो संकेत हा. त्याचे सुद्धा संकेत सध्या टीव्हीवर सांगते. तुम्ही परमार्थाचे संकेत देता. विठाला विठाला ज्येष्ठ श्रेष्ठ परिसरातून इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे मायमावल्या सगळ्यांना प्रणाम करतो वक्ता नात्यानं. आणि अभंगावर येतो तुटला आयुष्याचा दोरा. आयुष्याची मर्यादा संपल्याच्या नंतर यम कोणाला भीत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो संप्रदायात किती निष्ठेनं वागला त्यालाही यम भेट नाही, आणि हलकटवानी किती वागला त्यालाही यम भेट नाही. फक्त मग तुम्ही म्हणताल भजन करणाऱ्या तर नालायकात काय फरक आहे? इतकाच फरक आहे. चांगलं वागणाऱ्याला यम अधोगतीला नेत नाही, हा मुद्दा आहे. मरण तर दोघायलाही आहे. मूर्खालाही मरावं लागतं काका, आणि सज्जनालाही मरावं लागतंय. पण फरक आहे त्याच्यामध्ये. सज्जन माणसाला सद्गतीला यम नेतो आणि मूर्खाला मात्र अधोगतीला नेतो. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थाच्या टोकाला पोचलेली लोक यांना मरण आणि जन्म याचा काही संबंधच नाही. हे भीतत नाहीत ना मरणाला, काही वाटतच नाही त्यांना.
कारण त्यांचे जन्माची आणि मरणाचा काही विषयच नाही 18 लोकांचा, काही प्रश्न नाही त्यांना. त्याला माहिती त्यांना माहिती हे आपलं शरीर गेलं की आपल्याला पुढे कामाला दुसरीकडे लागायचंच. ते काही निमित्तानं ती सारखी येत राहतात, त्यांचं ते फिरत राहतात. मरणाची भीती तुम्हा आम्हाला आहे, जन्म मरणाची भीती तुम्हा आम्हाला आहे. इथं संतांचा जर विचार केला तर सुखे घाला, गर्भवासाचं दुःख सुद्धा तुकोबर आहे म्हणले, आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही. कसल्याही प्रकारची काही चिंता नाही. सुखानं आम्हाला गर्भवासाला घाल, आम्ही तेही भोगण्यासाठी तयार आहोत. आणि मरणाची मरण माझे मरून गेले मज केले आमरे मज केले आमरे मज केले आमरे मज केले आमरे मरण माझे मरुनी गेले मरण माझे मरून गेले मज केले आमा मज केले आमा मज केले मज केले भीतीच नाही या लोकांना, मरणाची भीती नाही, जन्माची भीती नाही. तुम्हा आम्हाला. आपल्याला भीती जरी वाटली तरी मरावंच लागेल, आणि नाही वाटली तरी मरावं लागेल. आपण माणसं आहोत. किती मोठ्या लोकांना जावं लागतं याची कल्पना करा. आपण त्यांच्या तराजूत बसतो का, याच्याकरता मी तुम्हाला एक पुरावा मांडतो. आबा एक मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे मयूरध्वज नावाचा राजा. फार अधिकारी राजा आहे. माझे या अभंगावर 800-900 कीर्तन झाले असतील एकाच अभंगावर. हो. मयूरध्वज नावाचा राजा, एवढा विद्वान राजा, एवढा सदाचारी राजा, एवढा सात्विक राजा, एवढा भावनिक राजा. नुसता भावनिक कामाचा नाही बरं, त्याच्याकडे सदाचार असावा, सात्विक असावा, सुशील असावा, क्रियाशील असावा. नुसता भावनिक म्हणजे माणसाचं दुःख पाहिलं की बाबा तुमचं कसं हो, गारानच तुमचा भाग गेला, कसं देऊ करीन. रडू नको ना, तू शेतकऱ्याला सुविधा दे ना. असा नालायक राजा कामाचा नसतो. कसं हो, कसं धकिता ना. आता तू काऊन रडायला, तुला राजा केलं ना मी, तुला काय शासनाचा निधी देता येईल तो शेतकऱ्याला देऊ. रडू नको. रडाव कोणी, क्रियाशील राजाने. वाटेल ते दिल्याच्या नंतरही जर खड्डा बुजत नसल, मग त्यानं म्हणायचं काय देव आपल्यावर कोपला हो, काहीच देईन. कसं चलत असेल हो तुमचं. अशा भावनिकायला निब्बर दांड्यानं गुडघ्यापासून कमरापासून मागून आणायला पाहिजे. विठाला विठाला मयूरध्वज नावाचा राजा क्रियाशील राजा आहे, कर्तव्यनिष्ठ आहे, नष्ट नाही, कर्तव्यनिष्ठ राजा आहे. प्रजा वात्सल्य स्थिती आहे. आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं समाजावर प्रेम करणारा राजा, त्या राजाचं नाव आहे मयूरध्वज नावाचा राजा. कीर्ती पसरली. किती मोठ्या लोकांना जावं लागतं. एक छोटासा आपण बसतो का बघा त्या तराजूत, मग ठरवा. आणि या राजाची कीर्ती सर्वत्र पसरल्याच्या नंतर तिन्ही देवांनी विचार केला, ब्रह्म विष्णू आणि महेश, आपण याच्याकडे जाऊ. म्हणजे गेले. आता देव ज्या अर्थी एखाद्या भक्ताकडे जाते ते देवाच्या रूपात जात नसते. ते तुमच्या माझ्यासारख्या एखाद्या माणसाच्या रूपात गेले. 3 जण गेले. तिथे गेल्याच्या नंतर मयूरध्वज राजाकडे गेले. म्हणले महाराज आम्हाला जेवायला पाहिजे. राजानं सांगितलं इच्छा भोजन लागेल ते देऊन टाकतो, तुम्ही मागताल ते देऊन टाकतो. राजाच्या लक्षात आलं गंध लावलेली माणसं आहेत, पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत, कडक टोप्या आहेत. निश्चित ते पुरणपोळीचं जेवण मागतील. शक्यतो आंब्याचे दिवस होते, रसपोळी मागतील. होय संतोषराव, दुसरं काय मागतील. पण आबा त्या 3 लोकांनी सांगितलं राजा तुमच्या उजव्या मांडीचं मांस पाहिजे. मागायच्या आधी सांगितलं लक्षात ठेवा राजा, आम्ही जे मागतो ते जेवायला देताल का. राजा म्हणला काही मागा हो, तसं नका म्हणे, ते मोगूम खातं नको,
वचन पाहिजे. देऊन टाकलं वचन. घेऊन टाका वचन. तुमच्या उजव्या शरीराच्या मांडीचं मांस पाहिजे आणि ते मांस तुमच्या बायकोनं तुमच्या पोरानं कापायचं आणि आम्हाला शिजून द्यायचं. बाईला थोडासा राग आला. आणि का राग येऊ नये? नवऱ्याची मांडी कापून मागितल्या बाईला बाई जर हसत असेल तर समजायचं आपण चुडेलनीच लग्न केले. नवऱ्याची मांडी कापल्याच्या नंतर एखाद्या बाईला जर आनंद वाटत असेल तर असं समजायचं साडी नेसती म्हणून बाई आहे. मालकाला दुःख झाल्याच्या नंतर जिला दुःख होतंय तिला पतिव्रता म्हणत असतात. आपल्या भारताची, आपल्या देशाची, आपल्या राज्याची, आपल्या राष्ट्राची ती प्रणाली आहे. बाईला दुःख झालं आणि बाईनं सांगितलं शोभतं का हो तुम्हाला? गंध वगैरे लावले. म्हणले बाई जरा हळू आवाजात बोला. काय हळू आवाजात बोला? तुम्हाला माहित आहे बाईचा पुरुषाच्या शरीरावर अधिकार आहे. म्हणले बाई आम्हाला त्याचं ज्ञान आहे म्हणून आम्ही डावा अंग मागितलं नाही. कोणतं अंग मागितलं? उजवं. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. डाव्या हाताला कोण आहेत? आई साहेब आहेत. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उधळण शीतकंठ निळा. आयसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव. अर्धांगी पार्वती. अर्धांग पार्वतीचं, डावा अंग रुक्मिणी आई साहेबाचं म्हणून तर डावी कुणीत. वामांगी रखुमाई. प्रत्येक स्त्रीचं डावा अंग पुरुषाचं स्त्रीचं असतं. तिचा अधिकार असतो त्याचा. तो जगाचा मालक होता राजे हो. तो काही बी कसं मागेल. ए बाई तुम्ही काही शिल्लक बोलू नका. मी जे अंग मागितलंय ते अंग उजवं मागितलंय. बाईचं बोलणंच संपलं. काय चालेल त्या बाईचं? तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. मुलगा हुशार होता मयूरध्वजांचा. या तिन्ही व्यक्तींचं दर्शन घेतलं. त्याच्यातल्या मुख्य व्यक्तीनं सांगितलं तू दर्शन गिर्शन घेतल्यानं तू काही दुःख बाजूला जात नाही. तुला काय दर्शन घ्यायचं ते घे पण जे ठरलंय तेच होईल. याच्या बदल्यात दुसरं काय बदल. बसा 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 इथं बसा. आणि मग विडाला विडाला विठला 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 विठला. तिघांचं दर्शन घेतलं. डोळ्यातून पाणी आलं. का रडतोस? काय नाही म्हणे. एक काम करा, माझ्या बाबाच्या उजव्या मांडीचं उजव्या शरीराचं मांस घेण्यापेक्षा माझं सगळं शरीर शिजून खा. मी देऊन टाकतो माझं शरीर. संकल्प सोडा. देवानं माणसाच्या रूपात असणाऱ्या ब्रह्मांडाच्या मालकानं त्या मयूरध्वजाच्या मुलाला सांगितलं तुला एक वाक्य कळतंय का? तुझ्या बाबांनी वचन दिलं ती वचनाची पूर्तता ऐकलीस का? तो काय तर काय म्हणे तुझ्या बाबाच्या उजवं शरीर तुझ्या आईनं तू कापायचंय असं ठरलंय ना आपलं. मग तू तुझं शरीर का शिजून द्यायला? तू कापायचं शरीर, तुझ्या आईनं कापायची उजवी मांडी आणि तुम्ही शिजवायचं आणि मला द्यायचंय. मयूरध्वजाने मुलाला सांगितलं बाळा चौकटीत अडकलो रे. आता काय विषय नाही. करवत आणला. एक करवताचं तोंड बायकोनं धरलं, दुसरं मुलानं धरलं, पायावर करवत टेकला. करवत टेकल्याबरोबर डाव्या डोळ्यातून पाण्याचे 2 थेंब आले. या तिन्ही देवाईपैकी एकानं सांगितलं ए थांबा रे कापू नका. मयूरध्वजाने विचारलं काय झालं महाराज? काय नाही. ज्याचे डोळे रडतेत का म्हणजे आम्हाला देत असताना ज्याच्या डोळ्यात दुःख आहे त्याचं मांस आम्ही खात नाहीत. मागणारा लय अधिकारी होता महाराज, लय अधिकारी होता. देणारा बी कितका हुशार आहे बघा बा. मयूरध्वजानं सांगितलं महाराज तुम्ही शरीर मागितलंय उजवं आणि पाणी येतोय डाव्या डोळ्यातून. मागितलंय कोणतं? उजवं. पाणी कोण्या डोळ्यातून येतंय? डाव्या. मग का तुम्हाला त्या डाव्या शरीराचे काय संबंध आहे? तुम्ही उजवं घ्या ना. पण त्या मालकानं सांगितलं राजा आमची इच्छा आहे डोळे कोणतेच रडू नये. का रडते? काय विद्वान राजा हवा. त्या राजानं सांगितलं महाराज डावा डोळा याच्या करता रडतोय उजवं शरीर तुमच्यासारख्या सात्विक माणसाच्या पोटात चालले
म्हणून हे शरीर कारणी लागायले, पण डाव्या शरीर कव्हा कारणी लागन याच्याकरता डावा अंग रडायले. तेव्हा तिन्ही देवांना आपले रूप प्रगट केले आणि मयूरध्वजाच्या गळ्याला कडकडाटून मिठी मारली. काय राजा आहे म्हणले, काय राजा आहे. अहो तिन्ही देवांना नमावं, तिन्ही देवानं पुढच्याच्या कर्तव्याची निष्ठा बघून या तिन्ही देवांनी मान खाली वाकवावी. इतकी व्याप्ती भक्तीची आणि कर्तव्याची ज्याची मोठी आहे त्याला मयूरध्वज नावाचा राजा म्हणतात. पण तो राजा आज नाही, त्याच्याही आयुष्याची माळ तुटली. पहिलं कडवं तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. मयूरध्वजाच्या कोण्या कर्तव्याच्या अंकात आपण तराजूत बसू शकतो आबा? काहीच नाही. तयाची चरण रज धुळी, काय काय ताकद. एवढ्या अधिकारी महात्म्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाहीत आपण, कणाची. मग या टोकाला गेलेल्या लोकांची जर आयुष्याची माळ तुटत असेल, आपल्याला तर यम घरात तुडू हानील. आपली लायकीच काय राजू त्याच्यात. मी तुम्हाला म्हणत नाही, मी पण त्याच्यात आलो. मी कीर्तन सांगतो म्हणजे काय लय कुठला तुकाराम महाराज लागून गेलो काय? मी महाराज होते आहे का नाही? आपण सामान्य माणसं आहेत. एका बाईच्या पोटात 4.5 महिन्याचा गर्भ आहे. अधिकारी बाई, इतकी सात्विक बाई, इतकी सदाचारी बाई, इतकी पुण्यशील बाई, इतकी पावन बाई. जो स्त्रीत्वाचा स्वाभिमान असतो का, या स्वाभिमानातील एका तिळा इतका सुद्धा अंक जिचा ढळत नाही, अशी स्त्रीत्वाला परिपूर्ण असणारी पावन स्त्री, तिचं नाव होतं उत्तरा. फार फार अधिकारी होती उत्तरा. कोण उत्तरा? जो झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे, अशा विद्वान माणसाची सून होती ती. ज्याच्या जटा इचरत होती एक व्यक्ती. एका व्यक्तीला तहान लागली आणि ती व्यक्ती पाणी आणण्यासाठी गेली आतमध्ये. तोपर्यंत माझ्या मालकाचं डोकं मांडीवर घेता का असं म्हटल्याबरोबर त्या व्यक्तीने मांडी दिली. त्या व्यक्तीचं नाव होतं आबा उद्धव. फार हुशार उद्धव. 9वी भक्तीपैकी उद्धवाचं नाविन्य आलेलं आहे. त्या उद्धवानं त्या पुरुषाच्या डोक्याला मांडी दिली आणि त्या जटा अशा विचरत होता. जटा विचरत असताना त्या घरातून जगताप काका असा मंजूळसा ध्वनी आला, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे तुम्हाला कळण्यासाठी हा जप सांगतोय. मुच्यते नति कृष्णानाम द्वापारे च भयंजनो वृष्णिरोर्भवति तायाम मुच्यते कृष्णाति भयो यतः सर्वास्ति देवकी सुतानाम यत् प्रगल्भाति भयो जनः. असं गोड चिंतन त्या डोक्याच्या जटातून येत होतं, केसातून. डोक्याच्या जटा होत्या अर्जुनाला, केस होते त्याच्यातून.
आपल्या जटा 350 गंगात भिजिले तरी भजन म्हणायचे नाही. हो. याच्या पलीकडचं सांगू का? आपल्या डोक्यातला केस जर भाजीत निघला तर पुन्हा भाजी खाऊ वाटत नाही. इतक्या बेकार आपल्या जटा. हो हो, इतक्या जटा बेकार. तर जटा कृष्ण कृष्ण म्हणायच्या. आणि असं ज्याचं शरीर आहे तो त्या बाईचा सासरा आहे. पंढरपुरातल्या मालकाला त्या बाईचा सासरा किती आवडायचा माहिती? कोपे तरी निवांत साई, ऋषे तरी बुझावीत जाय. राग आला तरी देवानं चोंबळायचं. रुसला तो व्यक्ती तरी देवानं मानाखाली हात घालायची. पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीसाठी पिसा झालता. पिसा म्हणजे वेडा. वेडा नवल पिसा लागलं होतं पार्थाचं. त्या व्यक्तीचं नाव आहे अर्जुन आणि अर्जुनाची ती सून होती. बाईचा नवरा किती अधिकारी सांगू तुम्हाला? 22.5 वर्ष वय. पण या वयातलं पोरग इच्छामरणी माणसाच्या नाकात दम आणला होता. त्या व्यक्तीचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. तर 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 म्हातार हालत होतं. सामान्य नाही. किती म्हातारा अधिकारी. ज्या म्हाताऱ्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक अर्जुनाच्या रथावर बसत नव्हता. इतका अधिकारी म्हातार. आणि ते म्हातार अर्जुनाच्या मुलाला भेट होतं. मी सांगत नाही, महाभारत सांगते. कारण शब्दवेधी विद्या येणारा चुकून शब्द गेला. चक्रव्यूहाचं भेदन करण्याची ताकद, आतमध्ये जाण्याची ताकद अभिमन्यूत होती. बाकी नव्हती कोणाकडे. म्हणून भीष्माचार्याच्या लक्षात आलं की या युद्धात आपण हरतो की काय. भीष्माचार्यांना घाम येत होता. इतका अधिकारी व्यक्ती अभिमन्यू. आणि त्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. या अभिमन्यूची धर्मपत्नी उत्तरा 4.5 मासाचा गर्भपोटात आहे. मी परवाला इन्सुरला काकाकडे भागवत होतो, त्याच्यात बोलून गेलो. प्रसंग असेल तुम्हाला ऐकायला येईल. तिच्या अंगावर एका नालायक व्यक्तीने ब्रह्मास्त्र टाकला. तसा चिरंजीव आहे. 7 चिरंजीव मारुतीरायाच्या यादीत येतो, पण आचरणात नाही. रांगेत सगळेच असते. बाजारात सगळेच बैल असतात. एका भावाचे असतात का? काही होंडे, काही फाकड्या शिंगाचे, काही खिलार, काही कोकणी, मसडा पण जाफरी, गावरान, सिंगाळू, राजस्थानी, गिरमशी. डोळेच दिसत नाही, बारीक डोळे असतात. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे ना. रांगेत जरी एका असतात तरी पण किंमत वेगवेगळी. हे 7 चिरंजीव आहेत, पण 7 चिरंजीवाचा प्रत्येकाचा सगळ्याचा बॉस माझे मारुती आहे. नाथबाबा म्हणले, तुकोबाराय म्हणले, ज्ञानोबाराय म्हणले, सगळ्या संतांनी वर्णन केले. 1 नंबरचा चिरंजीव. याच्या पलीकडे सांगू का? मारुतीरायानं राम जन्माच्या अगोदर भक्तीचा शोध लावला होता. केली सीता मूळ रामायणा आधी. मग रामायणात नाही तर सीता कुठून? एक जणाला विचारलं, कस काय काय सांगायचं बरं का तुम्हाला. आणि पुढे रामायण होणार आहे असे काही काही लोकांना कळालं बरं का. काही काही म्हणजे तुझा आजा होता का तो नालाय का तू साडू होता तो देशी पेणार. कसं काय सांगतो असं. सीता या शब्दाचा अर्थ भक्ती. भक्तीचा शोध जर सर्वात अगोदर कोणी लावला असेल तर शिवशंकरानं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव,
लावला तो शिवजीने, आणि मारुतीराय कोणाचे अवतार? ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. 11वे रुद्र मारुतीराय. भक्तीचा शोध एका चिरंजीवाने लावला, ते मारुतीराय. म्हणून तर भक्तीची वाट विचारली तुकोबराय. काय भक्तीचा जवाटा, 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 काय भक्तीचा जवाटा. काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा. काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा. तुकोबराय भक्तीची वाट विचारतात. वैष्णवातले वरिष्ठ वैष्णव मारुतीराय आहेत. प्रकाश बुवा तितका मोठा वैष्णव कोणीच नाही. 7 चिरंजीवापैकी आगळा वेगळा चिरंजीव. 3च चिरंजीव सांगतो. 4 घरी गेल्यावर पहा ना, गुत्त थोडं घेतलं मी, आहे का नाही? हो ना. जरी एखाद्याला सांगा वाटेल का हान तू काय आम्हाला म्हणून, याच युगात अजून एक चिरंजीव होता. त्या चिरंजीवाचं नाव होतं बिभीषण. ते बी चिरंजीवचे बरं का. चांगला होता, तसा भजन करीत होता, पण याच्यासाठी करीत होता, मला बसायला खुर्ची असावा म्हणून. म्हणून भजन केलं त्यानं. हो. मनसी बिभीषण इतकंच म्हणायचं आपण. मी बी म्हणत होतो, पण आता माझ्या लक्षात आलं, महामूर्ख आपली काय ताकद आहे त्याला म्हणायची. ते नामदेवराय म्हटले आपली नाही ना बाय का नाही, आपण कशाला. एका ठिकाणी तर सांगितलं, केलं भजन बिभीषणानं त्या चिरंजीवानं, पण लंकेचं राज्य मागितलं. राम कुठं झाला तो? म्हणून हाही चिरंजीव तितका मोलाचा नाही. आणि ज्या चिरंजीवाचं सांगत होतो त्या चिरंजीवाचं नाव आहे अश्वत्थामा. यांनी ब्रह्मास्त्र टाकलं. नालायकाचं ऐकून ब्रह्मास्त्र टाकलं, नालायकाच्या संगतीत राहून टाकलं. त्या आंधळ्याच्या पोट्ट्या संग राहत होतं ते आंधळ माहिती ना तुम्हाला. म्हणजे पाहिलं कुठं तुम्ही, ऐकिलं असं, वाचवायला कुठं तुम्हाला बी टाइम आहे. इतके तुमच्याकडे द्राक्षाचे बागन हेन तेन, तुम्ही कुठं रिकामे. तुमच्या कडक टोप्या पाहिल्याबरोबर तर आम्हाला इळ्याचं ध्यान होतंय. लांबून चालत असतो मी तुमच्या लोकांच्या, लय जवळून नाही, खटकन अंग कापायचं आपलं, आहे का नाही. आमच्यापेक्षा 25-30 वर्ष पुढे आहेत तुम्ही माणसं. तुम्ही कुठं बसताना महाभारत वाचित. नालायक होती ती 100 कार्टे त्याच्या सानिध्यात गेले. नाही तर लय चांगल्या माणसाचं पोरग हो. अरे बापरे. त्याच्या वडिलाचा अधिकार सांगू तुम्हाला, जगात दुसरा होता, जगात दुसरा. जगात भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत तितक्या देशातला दुसरा व्यक्ती, विद्वान व्यक्ती. महाभारतातला, संग्रामातला युद्ध कौशल्याचं पूर्ण कौशल्य त्याच व्यक्तीचं होतं. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही सर्व विद्या द्रोणाचार्यापासून होती. सर्व विद्या. इतका अधिकारी व्यक्ती होता, इतका अधिकारी. पण पोट्ट नालायक निघलं ना. तेव्हा झाडाचं बुड किती चांगलं आहे त्याच्यापेक्षा फांद्या किती मस्त आहे त्या बघायच्या. चट फांद्या तुटून गेल्या. बुडाच्या भोवताल सावली नाही, पावसात मेळ बसन आणि उन्हाचा मेळ बसन. बुड खपक्या कासऱ्यात बसन, गांजा फुगलंय बुड. हा, कुठं गेलं की टेकीतच बुड पळायलंय. त्याच्या छातीला मशीन लावली, फांद्या कुठे आहेत जळून गेली. फांद्या नाम पुत्र, फांद्या नाम लेकर आणि बुड नाम बाप. माणसाच्या जीवनात सर्वात मोठी श्रीमंती आपत्ती चांगली निघणं काका. त्याच्यासारखी श्रीमंती दुसरी कशात नाही. 100 कोटीची प्रॉपर्टी आणि पोरं बुटा हरपून आलीत. हे समाधान नाही. असं कोणाच्या जीवनात होऊ नये. मी काय कोणाची वाभारी काढीत नाही. होऊ नये, होऊ नये. ह्याच्याकरता चांगलं वागा. हो.
सर्वात मोठी श्रीमंती आपली लेकरं आपल्या ताब्यात असावी. सर्वात मोठी श्रीमंती आपली पत्नी आपल्या ऐकण्यात असावी. सर्वात मोठी श्रीमंती आपण बोललेला शब्द लोक खोटा म्हणत नाहीत. ही श्रीमंती. हजारो कोटीची प्रॉपर्टी दिलेला शब्द पाळीतच नाही. त्याचं खरंच नाही बाबा. काय करतात त्याची श्रीमंती? काय पोरं का बनलं टाकणार आहेत का त्याच्या मातीत? काय श्रीमंत ठराविक आहेत. आयुष्यभर काम केलं, संपत्ती कमवून ठेवली, बायको म्हणती पप्याच्या बापाला अक्कल नाही. अरे बापरे, त्यानं कोणतं तळ आमुष्याच्या दिवशी पाहा त्यालाच कळलं उडी टाकायला, है का नाही? सर्वात मोठी श्रीमंती आपली लेकरं आहेत. 2च टाइम कळण्या कोंड्याची भाकर खायला भेटावा. पण बाहेरून आल्यावर पोराने विचारा, बाबा जेवलात का? हे माय आई जेवलीस का? हे 2 शब्द वापरणारे ज्याच्या जीवनात मुलं आहेत त्यानं समजायचं आम्ही स्वर्गात आहेत. लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं वाक्य. त्यानं समजायचं आम्ही स्वर्गात आहेत. हजारो कोटीची प्रॉपर्टी आणि पोट्ट बापाला बोलतच नाही. समजायचं बंगल्यात राहून मी मसन वाटते. काय वाटत असेल द्रोणाचार्याला? अहो, या द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला. लाहोर चित्र खाणाऱ्याचं पोरग, लाहोर सशे रानडुकर खाणाऱ्याचं पोरग, आणि जंगलात मातीचा पुतळा तयार केला. जंगलात आणि त्या पुतळ्याकडे बघून साधना केली. जगात तिसरं आलं. जगात तुमच्या तालुक्या जिल्ह्यात याच्यात नाही, भारतात नाही, जगात तिसरं. काय वाटलं असेल द्रोणाचार्याला? माझ्यामुळे अर्जुन धनुर्धारी आहे, माझ्यामुळे एकलव्य जगप्रसिद्ध झाला. जिथं ज्ञानोबारायने त्याची दखल घेतली. श्री गुरुचे नावे माती डोंगरी, जया पाशी होती तेने कुळी त्रिजगती एकवद केली. त्या कुळाचं मोठेपण वाढलं. प्रकाश बुवा ज्ञानोबाराय दखल घेतात. काय सामान्य ताकद आहे का काय? मग एवढी मोठी अधिकार शक्ती असताना माझाच मुलगा कसा हलकट, हे द्रोणाचार्यांना दुःख होतं. असं जाऊ दे, अस्त्र टाकलं. मला तुटला आयुष्याचा दोरा सांगायचा का बाईच्या अंगावर त्या अस्त्राचा प्रयोग केला. बाई हुशार होती. कशी हुशार सांगू का तुम्हाला? आलेल्या सुनानं ज्येष्ठांना विचारावं. आलेल्या सुनानं घरातल्या ज्येष्ठ लोकांच्या पुढे वाकावं. म्हणजे सतत पाय पडणं याला वाकणं म्हणत नाही. त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीच न करणे याचा अर्थ आहे वाकणे. बरीच लोक गर्दीत पाया पडून खिसा आणतात. आपल्याला वाटतं हे पाया पडायला, आणि नंतर कळत खिसा गेला घडे. असं होतं ना. ते कधी कधी चूक ठरतील. पाया पडणारी फारच चांगली असतात असं काय नसते. शब्द वलयात ठेवून त्या शब्दाचे आचरणात आणणं याला म्हणायचं नम्र. हुशार बाई होती. तिने आपल्या सासूबाईला विचारलं. तिला सासा होत्या, 4 सासा होत्या. अर्जुनाला बायका किती सांगता येतील तुम्हाला? किती महाराज फुकल्यावर सुधरत, आणि पहिली मला गोळी घाला. दम नाही नो कीर्तनायला, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, कीर्तनायला दम नाही, प्रवचनाला दम नाही. तुम्हाला का गुण याचा नाही? तुम्हाला येऊ बी नाही. तुम्हाला गुण आल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागेल गट उचलायला. तुम्ही असेच चोर पंक्चर झाले पाहिजे. महाराज येत राय, खपक्या पाकिट नेत राय, आम्ही तसेच रुमाल झटकल्यावर अभंग काय का नाही होता. लक्षात ठेवलं पाहिजे राजू. तुम्ही जितकं लक्षात ठेवतान का तितके आमचे अभ्यास करतील. हो, आदरयुक्त भीती वाटली पाहिजे आबा माणसाला. तेव्हा पुढं असे चिकित्सक लोक असले पाहिजे, असे चिकित्सक असले पाहिजे की बाळ्यानं पुन्हा पुन्हा अभ्यास करून अभंग एकच घेऊ द्या पण चिंतन बदलू द्या. असा अभ्यास करायला पाहिजे. तुमच्या लक्षात नाही राहिले आमचं चलतं पुन्हा तेच. मग लक्षात ठेवायचं. 4 पत्न्या होत्या अर्जुनाला. तरी एक नाव सांगणार नाही मी, ते तसं ठोतच असतो मी. माणसं कामाला लागाव. हो हो, 'आमची ते एक माणूस होता, सगळे पैसे कहत देत नव्हता.
त्याला माहित होतं सगळे दिलं की उद्या कामाला येत नाही. ते रोजदारीतले 100-200 ठेवाचाच म्हणजे ते त्याला पक्क लक्षात होत. म्हणलं का कस काय देत नाही तुझ्या ध्यानात नाही बाळ्या, हे पुन्हा उद्या येत नाही ना. आणि त्याला माहिती आहे दुसरीकडे गेल्यावर हे देत नाही. तसं ते तितकं ठोत असतो मी. मग काय तसं काही विषय नाही, पण तुम्ही काहीतरी वाचावं ना याच्याकरता ठोत असतो. उलपी नावाची पत्नी होती अर्जुनाला, उलपी. आणि 2 तर माहीतच आहेत तुम्हाला, सुभद्रा आणि द्रौपदी. एकीचं नाव उलपी उलपी, चौथी कोणती होती बघा ना घरी गेल्यावर. भीमाला किती होत्या त्या पा. भीमाच्या 2 सांगू का तुम्हाला, हिडिंबा 1 आणि द्रौपदी 1. बाकीच्या बघू घरी गेल्यावर. विठाला विठाला ब्रह्मास्त्र सोडलं. 4 सासायपैकी एका सासूवर जास्त तिची श्रद्धा. सख्खी सासू होती, म्हणजे जिच्या पोटी मुलगा जन्माला आला तो हिचा पती आहे. तिचं नाव आहे सुभद्रा. पण 1 नंबरची श्रद्धा द्रौपदीवर होती, विश्वास होता. आत्याबाई काम आटपलंय, तुम्ही रिकामे आहेत का? हो. मग द्रौपदी रिकामी असल्याच्या नंतर उत्तरेचं काम संपल्यावर आबा उत्तरात द्रौपदीच्या जवळ बसायची. आणि द्रौपदी पशी बसल्यावर द्रौपदी थोडीच म्हणत होती आणबर तांबाखू, लावबर चुना, घेवर इकडं ते आडकिता, कापबर सुपारी, आणबर 2-4 पानं, तळभर 400 भजे, असं म्हणत होती का ती? द्वारकेच्या मालकाचं वैभव सांगत होती, ती पंढरपुरातल्या मालकाचं वैभव सांगती. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नान, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नान, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. हो हो काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. ज्या वेळेला माणसानं वेळ भेटन का तो वेळ चिंतनात सारायचा. अबा काम बंद करून भजन करू नका बरं का. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम बंद करून नाही राम राम म्हणायचं. मालकाला कामाला जायचं, बाई भाकरीला बसली स्वयंपाकाला, आणि स्वयंपाकाला बसल्यावर लक्षात आलं मै पूजा राहिली. मालकाच्या भाकरी तशात ठेवून दिल्या आणि पूजाला बसली. ते बिना भाकरीच ऑफिसला गेलं. तो ही शिकदी व दळून खाल्लीस तरी तुला पुण्य नाही. तुला सर्वात मोठं पुण्य मालकाला डब्बा करून देणं. हो. काम सोडून दिलं आणि इकडे इडे घालायली. पोराची माय स्वयंपाक करू लागली आणि पोरग आजीला म्हणलं आजी मा डब्बा भर ना, मी कपडे घालतो. तोर शाळेला जायचं होतं. आजी म्हणली बस मी तुळशीला ये, माय प्रदक्षिणा राहिल्यात.
अशा कव्हा बी डबा भरायच्या टायमाला हिच्या तुळशीच्या प्रदक्षिणा असायच्या. ते पोरग कव्हा शिकायचं नापासच व्हायचं. हो ते इतकं पोरग मोकार झालं आणि ती आजी मला भेटली, महाराज ना तुलेच मोकार झाला. म्हणलं तुझ्या मुंडक्यावर ट्रॅक्टर घालायला पाहिजे त्यानं. त्याच्या शाळेच्या डब्बा भरायच्या टायमाला तू हा देव देव चलत होता ना, आणि त्यो शाळेत गेलो मग तमाखून न सोडायची आदल्या भरू भरू. मग चालायचा हिचा कार्यक्रम मिसरीन गिसरीन. वा मुख्यमंत्रीची चुलती कुठली. काम करायचं. शेतकऱ्याचा सर्वात मोठा देव आहे शेतीची निष्ठा ठेवणं. तुम्ही समजायचं नाही. आम्हाला जर आता पाणी सुटलं असेल आणि बागाला पाणी द्यायचं असेल, छाटणी काय तुमच्याकडे पिकं असतील कांदे वगैरे, ते सोडून तुम्ही आमच्या पुढे बसायचं नाही. शेतीवर प्रेम करणं हेच तुमची वारी आहे. तुम्ही शेतीतून उत्पन्न माल काढणं हेच तुमचं कीर्तन आहे. कारण तुम्ही शेतकऱ्यानं जर माल काढा तर जगातली लोक खातील. कलेक्टर लय पुस्तकं शिकून कलेक्टर झाला असतो, त्याला पेर बर म्हण गहू. सगळ्या भोकाड्यातून पाणी निघन त्याच्या. त्याला कर बर म्हण काका खरड छाटणी. अहो घामाल सुधारायचं नाही कुठून निघावा. कर बर म्हण त्याला गोड छाटणी. आमच्याकडे तर नाही द्राक्ष, पण इकडे काकाकडे येत असतो माहित झालं मला जरा जरा. आमच्याकडचं तर कवात नाही. काप बर म्हण कळड. करड फक्त जुन्यालाच माहिती आहे. जिनच्या पॅन्टीवाल्यानं काय असू नका, तुम्हाला काय माहित नाही. तुम्ही फक्त तेलच खात जा, तुम्हाला काय करडी माहिती आहे. असल पुस्तकी ज्ञान त्याला. करू शकतो ते शेती नाही. तुम्ही प्राण आहेत देशाचा. हो मी वापरीत असतो. ज्या व्यक्तीचा तुम्ही फार मोठा आदरयुक्त पुतळा उभा केला, हे एक आपल्या क्षेत्रातले तिसरे देव येतं. तुम्ही देवाच्या दर्शनाला जात असताना तितकीच अशा लोकांच्या पुढे मान वाकी जा. हे देशाचे सेवक येतं, हे संतांच्या यादीत येतं. यांच्यामुळे आपण आनंदानं झोपतो. लक्षात ठेवत जा. कोणाला वाटत असेल मया देखताच पोरग होतं, असं नको समजू माताड्या. दोन देव एक नंबरचे देव, भगवान शिवशंकर भगवान विष्णू परमात्मा एक देव. या दोघांचं भजन करणारी संत दोन नंबरचे देव. आणि आपण आनंदाने झोपतोत का ज्यांच्यामुळं, हे भारताच्या सीमेवरले तीन नंबरचे देव आहेत. देशातलं सर्वोच्च पद असतं ना, सर्वोच्च पद देशातलं, तो सुद्धा जवानासाठी वाकून आदरांजली देत असतो. वाकून वाकून वाकून. तो 25 वर्षाचा जवान असेल आणि देशातलं सर्वोच्च पद 70-80 वर्षाचा व्यक्ती असेल तर त्याला सुद्धा मुजरा करावा लागतो जवानासाठी. देशाचा ध्वज फक्त अशाच व्यक्तीच्या अंगावर पडत असतो, त्याला जवान म्हणत असतात. तर ते देवाच्या यादीत लोक आहेत, देवाच्या यादीत. म्हणून तुमच्या गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद. आणि माझा चौथा देव आहे, ज्याच्या रक्ताचा घाम तयार होतो, ज्याच्या रक्ताचा घाम तयार होऊन काळ्या मातीत पडतो आणि काळ्या मातीतून तुम्हा मला जगण्यासाठी मोती तयार होतात. हा शेतकरी राजा चौथ्या क्रमांकाचा देव आहे. आपल्या वाट्याला आलेली सेवा ही भजन म्हणायचं. आपल्या वाट्याला आलेली सेवा हे कीर्तन, प्रवचन, रामायण, व्याख्यान, वारी समजायची. वारी समजायची. कर्तव्य हा सर्वात मोठा परमार्थ आहे. काम आटपल्याच्या नंतर बाई सासूच्या जवळ बसायची. इथपर्यंत आलतं ना आपलं. मी एसटी लांबून आणतो आबा, पण बस स्टँडला नेतो. एसटी लांबून गेली असेल, तुम्ही म्हणला असेल आता ही सरतं का काय. नाही नाही, बस स्टँड हुकू देत नाही मी. काहून लांबून आणतो माहितीये का, डिझेल बाहेरचं आहे ना. घरचं डिझेल असले माणूस शॉर्टकटचा विचार करते. हा काय करायचा विचार त्याला, द्यायचं तेल देईल आणि भूते आला गाईला. काय ताण घ्यायचं, लांबून एसटी चला. द्रौपदी आई साहेबाच्या सानिध्यामध्ये माझ्या उत्तर आई साहेब बसायच्या. आणि मग द्रौपदी मातेनं नाना प्रकारच्या आख्यायिका पंढरपुरातल्या मालकाच्या 8व्या अवतारातल्या सांगायच्या. आज तो प्रसंग आलाय. 4.5 मासाचा गर्भपोटात असताना
अश्वत्थामाने ते ब्रह्मास्त्र सोडलं. ती आरडली ओरडली पळाली गिळाली काहीच नाही. बाई आता कसं होईल, माय मी जळते बाई कसे, असं नाही वळली ती. अहो लोयच रडायचा नात काय काय बायला. सासू बाहेर जावा, नवरा कामाला जावा, आणि सासरा शेतात जावा, आणि शेजारीन घरी यावा. इतकी दोरकी रडती शेजारनी पशी. काय सांगायचं काकू, मग मलाच माहिती आहे कशी कशी राहिली मलाच माहिती आहे बाई. मायबापाचं नाव करण्यासाठी राहते. काय माहिती सासू मला त्रास देते काकू, इस्त्यावानी त्रास देते. आणि कोणापाशी रडायली माहितीये का, जिनं तिन्ही सुना आडात ढकलल्या होत्या. अरे तिच्या पैशी रडायली तू दोरके, तू या गोळ्या संपल्या का काय. तू दुःख तरी अशा व्यक्तीला सांग ना जी तू दुःख मिटवीन नाही तर पोटात ठेवीन. जिनं 3 सुना जित्या मारल्यात तिच्यापाशी तू काय सांगायची. रड जाऊ नका, तुम्हाला बाळ्याची शपथी गिरगावच्या. देवाला हाक मारायची काय, पांचाटा पुढे रडायचं. आणि ज्या नालायकाच्या पुढे रडतात ते तुमचं काय चांगलं करणार आहेत. रडाव संतांच्या पुढे, रडाव देवाच्या पुढे. माणसाच्या पुढे रडून काय फायदा आहे. याच्या डोसक्याला केस कमी इतके दुःखानं बरबटली ती, आणि त्याच्या पुढे काय रडायचे. अधिकाऱ्यांच्या पुढे रडलं पाहिजे. उत्तरेने विचार केला आता रडण्यात काम नाही. द्रौपदी नावाच्या सासूनं सांगितलेला उपाय जाऊन मग पंढरपुरातल्याला हाक मारली. द्यावं यावं लागतंय. सूक्ष्म रूप घेतला आबा, श्वासातनं प्रवेश केला, उत्तरेच्या गर्भात गेला. ब्रह्मास्त्र तिकून आलं आणि सुदर्शनामध्ये विलीन झालं. उत्तरा वाचलीन पोटातलं वाचलं. मला तुटला आयुष्याचा दोरा सांगायचा आहे. त्याच दिवशी अर्जुनाची सून आणि अर्जुनाचा नातू त्याच दिवशी मरत होता. त्याच दिवशी अभिमन्यूची पत्नी आणि अभिमन्यूचा मुलगा त्याच दिवशी मरत होता. पण वाचीला पंढरपुरातल्या मालकानं गर्भात जाऊन पुढे तो जन्माला आला. भारतीय संस्कृतीतला 2 नंबरचा राजा आहे तो. 1 नंबरचा राजा होता भरत आणि 2 नंबरचा राजा आहे परीक्षिती. भरतासारखा राजाच झाला नाही. भरतासारखा सार्वभौम राजा झालाच नाही. भरतासारखा पूर्ण मीमांसकातला निष्ठ स्थितीतला राजा झालाच नाही. म्हणून त्या राजाचं जे नाव होतं का तेच नाव या देशाला पडले, भारत देश. इतका पुण्यशील राजा. त्याच्यानंतर हा परीक्षिती. लय श्रीमंत, लय श्रीमंत. काही काहीला जरा जोरा पैसे असल्यावर कोणाला राम राम घालीत नाहीत. हो, आणि मग ह्यो मथारा झाल्यावर लोक जवळ जात नाहीत. मग फोन लावतो, राम भाऊ आहेत का काय, या ना. हा आवाज येईन, आवाज चटी आलाय तू. हा पण तू तरुणपणात नाही कोणाला बोलला सोंबळ्या. आता तुला कसे बोलतील. हो, आमचं एक पाहुणं जरा पैशानं जरा बरं होतं. लग्न कार्य त्याच्यात आकड्याची काठीन गिटीन असं जसं असं चालायचा. हो, जसा दारू प्यायला हत्ती. पूर्वी राजे महाराजे हत्तीला दारू पाजित होते. मदोन्मत्त कुंजरा मध्यातयाची उजगरा ऐसा कुंजरोस्ती, असं शास्त्र आहे त्याच्यासाठी. पाजित होती ना काही नालायक राजे. हो, एका नालायक राजानं पोराला मारण्यासाठी हत्तीला दारू पाजली. एका नालायक राजानं स्वतःच्या पोराला मारण्यासाठी हत्तीला दारू पाजली. हिरण्यकश्यपू. विठला विठला यायची टोपीच्या आतून केस उभे राहतात. असं काय ऐकलं की कोणता नालायक असेल बाबा. आता चलत होता वजनात आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी जरा आजारी पडले. मला म्हणलं बाळू महाराज पाहुण्या रावण्याकडे लक्ष द्यायचं. मी म्हणलं तुम्ही आमचे पाहुणे आहेत का काय. नाही बाबा पाहुणाची तुमचा. आणि मी म्हणलं गरीबाला पाहुणे म्हणतात का तुम्ही. नका बाबा टोले हाणू, पंढरपुरातल्यानं लय हाणलेत आता तुम्ही नका हाणू. मी म्हणलं आता तू हेच टोले खरे, तू कोणालाच बोलत नव्हता ना. कोण्या पाहुण्यानं राम राम घातला तरी काठी करायचं, मान वाकीत नव्हतं ती काठीवरी करायचं. लोकायला वाटतं मला हाणतो काय गडी, त्याच्यामुळे राम रामच नको अशी काय काय लय फुगराट न. हो, ते किती श्रीमंत होतं सांगू. तो राजा परीक्षिती. पंढरपुरातल्या मालकानं 3.25 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी त्याच्या घरी ठेवला. 2 पुराणाचा उल्लेख, एक म्हणते 2.5 वर्ष
आणि एक म्हणते 2.5 वर्ष. 2.5 वर्ष म्हणलं तर एका वर्षाचे 365 दिवस आबा प्रकाश बुवा. आणि 365 दिवसाला गुणिले करा 21 क्विंटल 78 किलो. 21 क्विंटल 78 किलो गुणिले 365. हे मका नाही बरं आबा, हे सोनं आहे. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे रोजचं सोनं देत होता म्हणे. आणि हा एका वर्षाचे 365 दिवस तर 2.5 वर्षाचे दिवस गुणिले 21 क्विंटल 78 किलो किती सोनं असेल त्याच्या इथं. हा आपल्या इथं ती 1/2 ग्रामची नथ पण नाकाल झटका. नको न मंजुळा असं करू तू. हो लग्नात वरून टाकली आणि लग्नात फिरू लागली. संध्याकाळचं लग्न चोट्ट्यानं फ्यूज काढून घेतलं. साऱ्या मंगल कार्यालयात अंधार. सट नेली मंजुळी वरबाडू. काहीच नाही ठेवलं तिच्या. मग म्हणली माय कुठं गेली. म्हणलं कुठं नाही गेली, पाहुण्यांनी नेली ती. आता ताण नको घेऊ. आपल्या भागवतात बी असं झालं नाही का, दुपारा काल्याच्या कीर्तनात 50,000ची पोत. हो वरून टाकी जाऊ नका पोती, आतून ठोत जा. या बा आता झाकायला आता कीर्तनात कशाला चोर येते ना का नाही. चोर लय हुशार असते ताबा. आम्ही एकदा मी औरंगाबादला नोकरीला होतो, स्पेअर पार्टच्या दुकानावर होतो नोकरीला, कामाला होतो. 520 रुपये महिना होता. मला काय लाज वाटत नाही सांगा. काम केलं मी का, चोऱ्या थोड्याच केलं कोणाच्या. काम केलं आणि काम करत जाऊ माणसानं. एसटीत बसलोत, नगरला चाललो तर औरंगाबादून. तर एका माणसाच्या अंगावर कपडे गिपडे चांगले मस्त, जरा गर्दी झाली, काही उभे माणसं बसलेली. ते लगेच म्हणला, अरे सावध राहा चोरायपासून. ह्यो चोर होता. सावध राहा चोरापासून म्हणल्याबरोबर लोक आपापल्या खिशाला हात लावू लागले. यानं पक्क ओळखीलं कोणाचे पैसे कुठे येत. माझ्याकडे 350 होते पण मी कपाट ठुलते. आपले गरिबीचे कशाला खिशात ठेवायचे आणि हे कशाला कोणी उचकीन. हो 7-8 जणांची गेले. त्यानं ते मधात माणसं पेरले होते. कंडक्टर म्हणले पोरा तू ये. मी म्हणलं महिन्यात जात. कस काय नाही सगळ्याचे गेले. मी म्हणलं मग इथं ठेवलेले आहेत. म्हणलं तू एकच काय नाही गेली. सगळ्यांना हात लावले ना कुठं पैसे ठेवलेत म्हणून. मी हातच नाही लावला. हाताला हात कशाला लावू, हाताला कशाला हात लावायचा आहे का नाही. हो तसं सावध करीत असतात काही चोर. एवढं सोनं त्या मुलाच्या चुलत्यानं, चुलता नाही म्हणता येणार, आजोबानं, चुलत आजोबा भीम, या चुलत आजोबानं जरासंध नावाचा राजा मारला आणि 22,000 राजाची संपत्ती घरी आणली. इतका श्रीमंत. काय पैशाला कमी असेल सांगा बरं तुम्ही. एकदा माईच्या पोटात वाचिलं 2 सोनं इतकं. इंद्रप्रस्थाचा राजा. एवढं मोठं वैभव, एवढं मोठं वैभव. ज्याला वाचिण्यासाठी पंढरपुरातला मालक घाणीत गेलाय. गर्भातलंय सुख असेल का. नाकी तोंडी कुर्मी. हो कुर्मी कुर्मी अशी ती बारीक किडे असतात ना, चौकून चौकून चौक. विष्टालेप चहूकडे. सगळ्या बाजूनं विष्टालेप कुर्मी किडे. काय त्या गर्भवासातलं सुख असेल. पण त्याच्यात जगाचा मालक गेला. त्याच्यात किती श्रद्धा असेल त्या व्यक्तीवर जगाच्या मालकाची. पण एके दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश झाला आणि त्याची आयुष्याची माळ तुटली. म्हणून पुन्हा पहिलं कडवं तुटला
तुटती व्यक्ती कल्पना करा. या लोकांच्या आयुष्याची माळ तुटती आपली काय कथा आहे राजू. ऐकायचं कशा करता माहितीये का? दुःख विसरण्यासाठी. तुम्ही म्हणता असाल गिरगावकर इतकं टेकीत बोलत आहे, इतकं वजनात सांगत आहे, याचं काय तुमचा काय माझा बांधाला बांध नाही. मला काय म्हणून तुम्हाला टेकीत बोलायचं? मला याच्याकरता बोलायचं माणसानं नम्र व्हा, माणसाकडे लवचिकता असू द्या, माणसाकडे सदाचार असू द्या, माणसाकडे सात्विकता असू द्या. एवढी सात्विक सदाचारी लोक जर त्यांच्या आयुष्याची माळ तुटत असेल तर आपल्याला अभिमानाचा डोंगर कशाला घ्यायचा आहे? चुकाची गोष्ट आहे. फार चुकी, फार चुकी, फार. जोपर्यंत माणसाकडे नम्रता येत नाही ना तोपर्यंत देवाला आकळता येत नाही. नम्र झाला नम्र झाला होता, नम्र झाला, नम्र झाला होता. तेरे कोंडिले अनंता, तेरे कोंडिले अनंता, तेरे कोंडिले अनंता, तेरे कोंडिले अनंता, तेरे कोंडिले अनंता. नम्र झाला होता, माणसाकडे नम्रता असली पाहिजे. आपल्याकडे जितकी नम्रता येईल तितका जगाचा मालक आपल्या जवळ येईल आणि आपल्या जवळ जगाचा मालक आला की यमाचा तडाखा बंद होईल. मग यम भेटो आबा, मग मात्र यम भेटो. यमाला भेडसावण्यासाठी एकच साधन आहे, फक्त आपल्याकडे नम्रता, नामस्मरण, भजन. कोणालाही चांगलं बोलणे, गरीब असो श्रीमंत असो, चांगलं बोलायचं त्याला. आपल्याला काय कोणाला पैसे द्यायचे का काय करायचंय? दादा, बाबा, काका, नाना, तात्या, आबा, राम राम, नमस्कार, जय हरी, जय गोपाल, गोड बोलायचं या मुखानं. ही सात्विकता ज्याच्याकडे आहे त्याला यमाची चटके मात्र कमी बसतात. मधुरावानी बोटी तुका भाने वाव पोटी, तुका भाने वाव पोटी. मधुरावानी बोटी तुका वाव पोटी, तुका वा. एक पुरावा सांगतो आबा, आपल्या वेळेत बोलू आपण. जेवढा आथरून आहे का तेवढेच पाय लांबिले पाहिजे. खाली चिखले, चटई टाकली, आपल्या चटईवर पाय ठेवायचे म्हणजे भरणार नाहीत. ह्या पांघरून दिले खाली, भरके पाय पुन्हा चटईवर, पुन्हा धोतर भरलं नाही का नाही. आपल्या 2 तास आपल्याला चटई दिली तितक्यात खेळायचं, कशाला लय मोठा आगावपणा करायचा. बैल चांगले चालले, हाणलं दुसऱ्याच्याच रानात आहोत. हो ना. आणि ह्या बैलावाल्याचं आणि त्या रानावाल्याचं भांडण. हो, याला रोजदारी नाही त्याची कळवण लावून दिली. चुकीच्या गोष्टी असतात त्या. बघा चांगलं बोलण्यात किती ताकद असते. अहो मरावं लागतंय. मरण आतापर्यंत कोणाला? हिरती पामर जीव किती. येथे नाही उरू आले अवतार, हिरती पामर जीव. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राध्याय. हो, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राध्याय. 33 कोटि देवता मर गए, पड़ाल के फांसी. 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 जमका जब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. आपल्याकडे एखादी सात्विकतेची पेटी मांदूस भरलेला असावा. यम तर कोणाच्या बापाला भेट नाही. जमका अजब तडा खाबे. तू कोणाचा आहे तू काय जाणू शकतोस? काय स्वतःला मोठेपण समजू? सगळे 9 बी 10 बी सहस्र 88 33 कोटी देवता चट मेलेत ना. तू कोण्या झाडाचा पाला आहे? पण भक्तीची नामाची शिदुरी ज्याच्याकडे आहे
त्याची वाणी पवित्र असते. या पवित्र वाणीला यम भेट असतो. एक मुद्दा सांगतो, मरावत लागतेच, त्याबद्दल दुमत नाही, पण काही गोष्टी शीतल जात असतात. एका बाईचे मालक वारले. चांगलं बोलण्यातली ताकद किती आहे. एका बाईचे मालक वारले. मालक वारल्याच्या नंतर लक्षात आलं अख्खं जीवन आपलं मातीत गेलं. लग्न होऊन दिवस किती झाले ते 7-8. हे पण मी जास्त सांगायलो. फार मोजके दिवस लग्न होऊन, पण परिस्थिती नाजूक होती. इतकी परिस्थिती नाजूक, बाई किती अधिकारी तुम्हाला पुढं कळल, पण परिस्थिती किती नाजूक होती बघा. दोघं नवरा बायको सरपण आणायला गेले. गॅस नव्हते तेव्हा, आणि घरची शेती नव्हती. दुसऱ्याच्या शेतात वाळल्या झाडाची एखादी फांदी वाळलेली, हिरवी तोडायची ताकद नव्हती. वाळलेली फांदी मोडायची आणि ते आणायचं. झाडावर मालक चढे, काड्या टाकीत होतं. ती काड्या जमा करीत होती, दोरीवर टाकीत होती. तेवढ्या अवकाशात झाडाच्या बेळ्यातून एक सरप निघला आणि मालकाला तन दिशी चावला. दडेल दिशी खाली पडलं. ते काय तिच्या विद्वत्तेनुसार कळालं असेल, तिच्या लक्षात आलं आपलं कुंकू पुसल्या गेलंय. भाषा किती गोड आबा. आतापर्यंत वंशाचं पुण्य असेल, कुलाचं पुण्य असेल, किती दिवस काय सेवा केली असेल. जेवढ्या दिवसात सासू सासऱ्याची 4-5 काय दिवस असतील, तेवढ्या दिवसाची सासू सासऱ्याची केलेली सेवा आणि आपल्या पती परमेश्वरावर असलेली निष्ठा, या निष्ठेच्या बळावर तिची वाणी पवित्र होती. पवित्र वाणीनं दक्षिणेच्या राजाला आवाज दिला. आरती यम राजा, आरतीच गायली त्याला. बंधू सहिष्ण दिजा, बंधू भाऊ मानले. सोडवी पती माझा, देबा कुमकुम दान, दक्षिणेचे राज तुला, दक्षिणेचे राज तुला. ओ संगा मागते रे, देबा कुमकुम दान, ओ संगा मागते रे. आरती यम राजा, बंधू सहिष्ण दीजा, सोडवी पती माझा, दक्षिणेचे राज्य तुला. काय वाणी गोड असेल. ती जर म्हणली असते पतिव्रतेच्या सेवेचं पुण्य, यम म्हणला असता मी लय पाहिल्यात कुकू लावणार, मी लय पाहिल्यात चल होय माग. आरती यम राजा. हात जोडल्याच्या नंतर हातातल्या काकणाचं तेज डोळ्यावर आदळलं. सोडवी पती माझा. वाणी किती गोड असा. आणि या वाणीच्या गोडव्यानं यमाला दया आली, बाईच्या मालकाचा प्राण फेकून दिला. मेलेलं उठलं सत्यवान. नाव होतं सत्यवान, बाईचं नाव सावित्री. आली ना तर वड सावित्री जवळच. सत्यवान लय मोठे आहेत, पण हा सत्यवान वेगळा. सत्यवान 14 आहेत. पुन्हा कधी योग आला तर दुसऱ्या सत्यवानाचं सांगू. विठाला 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 विठाला. काय या देशात खाना असं बाबा. शाळा नाही त्या काळात, कॉलेज नाही, काहीच नव्हतं. पण त्या काळातल्या संतांनी आपल्यासाठी ह्या रत्नाच्या खाणी भरून ठेवल्यात. रत्नाच्या खाणी भरून ठेवल्यात. रत्नाच्या खाणी. सांगा, सत्यवानाच्या काळात शाळा असेल का? असतील का कागद? असतील का पेनी? होते का मोबाईल रेकॉर्डिंग करायला? असेल का कम्प्युटर तवा? प्रकाश बुवा त्या काळात झाडाच्या सालीवर लिहून ठेवले. ध्वजपत्र म्हणतात त्याला. आणि ते आपल्यासाठी आता इतक्या आधुनिक काळात आपल्याला वाचता येणं. किती आपण हलकट नशिबाची माणसं आहोत आपण. अहो, हे मोठा मोबाईल असतो ना तुमच्याकडं, त्याचं बटन दाबलं की पांडुरंगाचा गंध येतोय. गुगल बघा ना, काय कळाला असून त्या काळात पांडुरंगाचा गंध असा. आणि या गंधात, पांडुरंगाच्या गंधात अख्खं जग
ते गुगलचं चिन्ह कसं आहे तसाच गंध आहे पांडुरंगाचा, ते गाडीवर टाकलाय मी. कसं आहे गुगलचं चिन्ह? पांडुरंगाचा गंध चिन्ह. माझ्या जगाच्या मालकाच्या गंधात अख्खं विश्व सामावलंय. ते गंध आला की मग तुम्हाला जे पाहिजे ते दाबा. आम्हाला तुकोबरायचा गाथा पाहिजे, हो आम्हाला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पाहिजे. पण तुम्ही एकच म्हणतात, तिकडे मराठवाड्यात कोण निवडून आली काय मेवणी ऐकतोय हे मागता. खपक्या मोबाईल आहेत तुमचे, नशीब मो खोटे मला भोट मोठा भेटत नाही. बरं आहे आपलं इतकुशात, काय हरकत आहे आता, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचा. आता लोक लुगडं घातलं ना, आता कशाला गाऊन घालायचं. बरं आहे आपलं लुगडे, कशाला ताण घ्यायचा, काय ताण नाही. मग हे मोबाईल लय भारी द्याला ना देवानं. एकदा वाचिलं 3दा वाचिलं की पुन्हा पाचच काम नाही. अहो शिव्या 400 पाठ येतात. ह्या पुढे येत नाही तर 2-4 देऊन बी दाखिले असत्या. ह्या म्हणते मा मेला मस्त अडगू कीर्तनच शिव्या द्यायला, आणि येरी शिव्या दिल्यापेक्षा जास्त बोलतो. विठाला विठाला विठला विठला. वाणी पवित्र वापस केलं मालकाला. आज तिचं पुराणात नाव आहे. या महाराष्ट्राच्या मातीतील या पवित्र देशातली प्रत्येक स्त्री उद्याच्या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी त्या सत्यवानाची सावित्रीची आठवण करते. त्याला ती बाई किती मोठी असेल कल्पना करा. देशाला सांभाळणारे सर्वोच्च पदातले मंत्री गेले असतील, किती लोक नाव घेतात त्याचं. शासनाच्या चौकटीत म्हणून कायद्याने त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या कराव्या लागतात. तुमच्या आमच्या मनात आहेत का ते? नाही. पण आज जगातली मालकाच्या नावानं कुंकू लावणारी या भारतातली या महाराष्ट्रातली एक बी बाई नसेल ती वट पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीची आठवण करीत नसेल. किती अधिकारी असेल ती बाई. आणि ती चूल पेटवायसाठी दुसऱ्याच्या झाडाचं सरपून येत होती. पण अधिकार किती गोड होता, ताकद किती भक्तीची मोठी होती. त्या सत्यवानाच्या जीवनात पत्नी किती अधिकारी भेटली, त्याचा पुनर्जन्म झाला. पण आज सत्यवान आहे का बा? नाही. एवढी मोठी अधिकारी पत्नी भेटली, मालकाला परत आणलं, पण पुन्हा एके दिवशी मालकाला जावाच लागलं. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. येर वावुगा पसारा, 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 येर वावुगा. ओ तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा, येर वावुगा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा, येर वावुगा पसारा. किती मोठी शक्ती आहे लोकांची, किती अधिकारी लोक असतील, पण जावं लागलं सज्जनानो. पण ही वाणी पवित्र ठेवल्यामुळे आजी माणसं जिवंत आहेत. शरीरानं जरी गेली असतील तरी आजी जिवंत आहेत. शरीर जरी यांची दिसत नसतील पण कायमस्वरूपी जिवंत आहेत, कायमस्वरूपी. हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवणारी माणसं त्यांची पोरं त्यांची पित्र घालीत नाहीत का? वाण्या पवित्र नसल्यामुळे ते आज जिवंत नाहीत. म्हणून या पवित्र मुखाने आपण या कालच्या महामारीत वाचलोत ना राजो. इथून पुढे चांगलं बोलण्यासाठी वाचलोत असं समजून घ्या. एवढ्या मोठ्या आघातात आपल्याला परमेश्वरानं वाचविलं ना, फक्त चांगलं करण्यासाठी. चांगलं बरवे झाले आजी बहिणी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथे वरी, उरले ते हरी तुम्हा समर्पणे. उरले ते हरी तुम्हा हे जे आयुष्य आहे ना आपल्याला सगळ्याला बोनस आयुष्य आहे. काही जागतिक संघटनेचा असा अहवाल होता, किती मोठी ताकद आहे चांगलं वागण्यात, प्रांजळपणात. एके दिवशी बोलून गेलो तरी पण सांगतो 5 मिनिटात एक पुरावा.
हे तारकीच्या संदर्भात आपल्याला जास्त बोलत होते काका. काय नाव आहे यांचं? माऊली. खूप वेळ संपर्क करायचे काकाकडं. मलाही फोन केले ते 2-4 दिवसापासून. चांगलं वागण्याची ताकद किती मोठी आहे बघा. माणूस चांगला वागला की देव त्याच्या घरी मनानं जातो. या पवित्र देशामध्ये 13 लोक विद्वान होते. 13 लोक. त्याच्यातल्या 7 लोकायला बायका नव्हत्या. त्याच्यातल्या 7 माणसाला बायका नव्हत्या. 13तून 7 गेल्यावर किती खाली राहिले? 6. त्याच्यातल्या 5 लोकायला बायका होत्या पण जरा चंचल स्वभावाच्या होत्या. त्याच्यातल्या 2घांना पत्न्या चांगल्या. ते 2 चांगले पण 2पैकी एकाची विद्वत्ता चांगली. त्याचं नाव मुनिश्री सांदीपनी. हो. मग मला सांगा, चांगल्या शाळेकडं पोराचा बाप स्वतः पोराची टिशी घेऊन जातो का? चांगल्या शाळावाला तुमच्या पोराच्या टिशा घ्यायला येतो का? ज्या शाळेमध्ये चांगल्या क्वालिटीचं शिक्षण, क्वालिटी इंग्रजी शब्द आहे, मला ऐकून ऐकून जरसे पाठ झाले, नाही तर मी काय फार शिकलो नाही, 7वीत शिकलो. हो. ज्या शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण आहे असं लोकांना कळाल्याच्या नंतर आपली लेकरं त्या शाळेत टाकण्यासाठी मुलाचे आई वडील आजोबा स्वतः तिथं स्वतः जातात. कशामुळं? आपली लेकरं विद्वान व्हावा. मग कल्पना करा, मग या खालच्या विद्या मंदिरात इतकी किंमत आहे तर सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण असणारा व्यक्ती मुनिश्री सांदीपनी यांच्या आश्रमावर शिक्षणाकरता जावा असं पंढरपुरातल्या मालकाला वाटलं. आणि पंढरपुरातला मालक 11 वर्ष 63 दिवस सांदीपनींच्या आश्रमावर राहिले. 11 वर्ष 63 दिवस. 53 दिवस गोकुळात राहिल्या. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात आणि 11 वर्ष 63 दिवस, वाक्य नीट लक्षात ठेवा, ते सांदीपनींच्या आश्रमावर. सांदीपनी म्हटलेच नाही कृष्णाने पंढरपुरातल्या मालकांना आपल्याकडे यावा. हे स्वतः गेले. कशाची ताकद आहे? चांगलं वागण्याची. कशाची ताकद आहे? चांगलं बोलण्याची. मला सांगा, बंगले होते त्या पण काळात, आताचे बंगले काहीच नाहीत. त्या बंगले पुढे काहीच नाहीत, काहीच नाहीत. महाभारतामध्ये 2500 घरं असे होते, एका घराच्या चौकटीतून, मोठ्या चौकटीतून 22 हत्ती एकदाच जात होते. दरवाजा किती मोठा असेल बघा. एक जण म्हणला बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्या असते का? मी म्हणलं नालाय का, मला गोळ्या घ्यायचंच काम नाही, तूच माया संपल्या का म्हणून पागल होशील. तू डोकं लावू नको, मी महाभारतातलं सांगायलो, माझ्या सासरवाडीचं सांगत नाही. इतकी मोठी घर होती काका, इतकी मोठी घर होती. परवाला मी मंदिर पाहिले लोणार तालुक्यात आमच्या तिकडे. भगवान शिवशंकराचं गोड असं मंदिर आहे. देवाची साळुंका अशी पिंड आहे आणि पिंडीपासून 2.5 ते 3.25 फुटाच्या अंतरावर विहीर आहे. पिंडीपासून 2.5 ते 3.25 फुटावर विहीर आहे आणि मंदिराचा पूर्ण व्यास 10 बाय 10चा आहे. 10 बाय 10च्या मंदिरात भगवान शिवशंकराची पिंड आणि एका कोपऱ्यात विहीर. कुठल्याही व्यक्तीनं बाहेरचं पाणी न्यायचं नाही, वल्ल्या कपड्यानं आत जायचं, त्या विहिरीतलं पाणी शेंदायचं आणि मग शंकराच्या अंगावर टाकायचं. सांगा आर्किटेक्ट करू शकते आताचा? फेस निघन त्याच्या डोळ्यातून. हो, ताकद आहे मागचं शिल्प काढायची. होत्या का मशीन होत्या त्यावेळेला का काय होत्या? आता तर काही कापाकापी चालू आहे. लोखंड काप, दगड काप, काही काप. आपल्याला मातुड्याच्या भिंतीला खुंटी ठोकायला आपण खुंटी ठोकली तर भिताड उलत होतं. आता लोखंडाला खेळे, मशीन ड्रिल मारली की झालं काम चालू. संतोष कुठं बी, कुठं ड्रिल, कुठं ड्रिल. हो, माणसाला बी ड्रिल हाणालीत. माझा हात मोडा ना त्यावेळेला अशा ड्रिल हाणल्या इथं. मी म्हणलो कशी खिळे घातले? म्हणले छिद्र पाडून. मला कसं काय नाही कळालं? तुम्हाला अनेस्थीयाचं इंजेक्शन दिलं तर म्हणले. भूल दिली ती भूल. माणसाला ड्रिल काय होतं त्या काळामध्ये? इतकं शिल्पगोड, इतकं शिल्पगोड. एक ठिकाणे बाजूला 1000 फुटाचे बोर घेतले तरी पाणी लागत नाही आणि 500 फुटावर वरी पाणी, हातानंच पाणी घ्यायचं.
कोणाची ताकद आहे? जुनी ताकद आहे, जुनी ताकद आहे, त्याची ताकद आहे. अजून एक ऐका. एका ठिकाणी असं पाणी आहे, बोट जर पाण्यात 5 मिनिटं ठेवलं तर आपण मग त्या वाकत आहे. इतकं पाणी थंड आहे. बोट जर पाण्यात घातलं तर आपण मग त्या 5 मिनिटाच्या नंतर असं बोट वाकत आहे. इतकं पाणी थंड आहे. आणि त्या पाण्याच्या 100 ते 125 फुटाच्या अंतरावर एक कुंड आहे. असा रुमाल घ्यायचा, पांढरा शुभ्र धुतलेला घ्यायचा, त्याच्यात तांदूळ टाकायचे अर्धा किलो आणि ते गठुडं असं ढिल्ल बांधायचं, ढिल्ल, आणि ते तांदळाचं गठुडं त्या कुंडात सोडायचं. कुंडात 18 मिनिटाच्या नंतर भात शिजतोय. 18 मिनिटाच्या नंतर भात शिजतोय. एक म्हणला देवत नाही. म्हणलं तू या मेवणीन गॅस लावला का इथं? हा का ती गुलूप शाट झालेली तू आजी आलती? गुलूप कळत का तुम्हाला? आमच्याकडे डोळ्याला गुलूप म्हणते. काय ताकद असेल? 100 फुटावर बोट घातल्याच्या नंतर पाणी वागतंय आणि 100 फुटावर त्या कुंडात तांदूळ टाकल्या भात शिजतोय. संतोष, भात. कोणाची ताकद आहे का? काही ही पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे. काय शिल्प असेल कल्पना करा. काय नाविन्य असेल या गोष्टीचं. काय घरं असतील, काय अधिकार शक्ती असेल. काय सांगू लागलो पण इचकून गेलं मग ते. हा, देव सांदीपणीकडे गेला शिकायला. सांदीपणीकडे शिकायला गेला. भगवान 11 वर्ष, किती दिवस होते? 63. आणि गोकुळात किती दिवस होते? 11 वर्ष 53. वा, असं लक्षात ठेवायला पाहिजे. पुन्हा कधी कीर्तनाला आलं विचारणार हो, पण मी 61 सांगन पुन्हा. तुम्ही म्हणायचं ना आम्ही माईकच्या दांड्यानंच हाणू तुला. हा, असं डबल कस काय बोलत तू? जगाचा मालक तिथं राहिला. कल्पना करा काय काय सुविधा असतील हो तिथं. तिथं भाकरी खाल्ल्या, तिथं विश्वाचा मालक राहिला. आणि येता येता काय देव तर म्हणले, काय नको देऊ, ये म्हणले, ये नको आम्हाला काही. भाषा किती गोड, नकोय आमले तुझ्याकडून काय आम्हाला. किती भाषा गोड, कृष्ण नकोय आम्हाला तुझ्याकडून काही. किती भाषा गोड. आणि डोळ्यातून पाणी आलं, काहीच मागणं. तर देवाने विचारलं, मागणं ही तोंडानं कळायलंय, पण नको म्हणताना रडता का? लय हुशार आहे देव. देव चतुर जाणून अंतर. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. देव अत्यंत चतुर आहे. त्याच्यासारखा चतुर जगात कोणीच नाही. त्याच्यासारखा चालू कोणी नाही, त्याच्यासारखा चतुर कोणी नाही, आणि त्याच्यासारखा गुंडही कोणी नाही. त्याच्याकडे जायचंच असेल ना तर बाकीचे सगळे गंडल काढून टाकायचे. पैशाचं गंडल काढा, सत्तेचं गंडल काढा, अभ्यासाचं गंडल काढून टाका. त्याच्याकडे एकच गंडल घेऊन जा. तो हा उतरीने पार, तो हा उतरीने पार, तो हा उतरीने पार, तो हा उतरीने पार. तुझा नदीचा, तुझा नदीचा, तो हा उतरीने पार, तो हा उतरीने पार. भवतुस्तार नदीचा, भवतुस्तार नदीचा, तो हा उतरीने पार, तो हा उतरीने पार, उतरीने पार. भवसागरातून तो पलीकडे नेतो, पण त्याच्यासाठी वाकावं लागतंय. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. इतकं प्रेम दोघा पती पत्नीचं. मग पाणी काय येतं डोळ्यातून? हे त्यासारखंच आमचं पोरग आंघोळ करता करता बुडून मेलं रे. सांदीपनींची पत्नी देवाला सांगायली, त्यासारखाच आमचा मुलगा होता रे, पण समुद्रात आंघोळ करता करता पाण्यात बुडून मेला रे कृष्णा. त्याची आठवण होती रे. आणून दिलं, आणून दिलं. ताकद कशाची? वाणीची ताकद, लय मोठी ताकद. आणून दिलं. पण मला एक सांगायचं आबा,
मेलेलं जरी वापस आणून दिलं असेल सांदीपणींचं पोरग, पण कालांतरानं त्याच्या पण आयुष्याची माळ तुटली. तुटला आयुष्याचा दोरा. हे रे वाऊगा पसारा. थांबता येत नाही राजू कोणालाच. किती टोकाला गेलेली लोक असतात. फक्त एक लक्षात घ्या, मार्मिकता, विवेक, सदाचार, सुशीलता, शीलवान, कीर्तिवान, कर्तव्यनिष्ठ ही लोक मात्र देव त्यांना पदरात घेतो, पदरात घेतो. हो, म्हणून माणसाच्या जीवनात सदाचार हा सतत असावा, सात्विकता सतत असावी, नम्रता सतत असावी. मग मात्र यमाचा जाच कमी होतो. हे जे गंडलं आहेत ना माणसाला चिटकलेले, काय मा बंगला आहे, पोरं तुला छताव जाळणार नाहीत रे. आतापर्यंत कोण्याच पोरानं बापाला आणि माईला छताव जाळलं नाही. उलट उलट माणूस मेल्यावर आबा सरकत का बाजूला नाही, तरी पण बांधून देतात का नाही. यमाची ये हाती बांधुनिया देती, यमाची ये हाती बांधुनिया देती, पूछ नहीं घेती कारोनिया, पूछ नहीं घेती कारोनिया, बांधुनिया हाती दागिने भूषण सगळं काढून घेते, करकरा सुतळीनं आवडीते. ते का उड्या हाणायले का कोणाकडे हात झोकायले बांधून देतात. याच्या पलीकडे सांगू का, तुमच्याकडं माणूस जाळल्यावर राख भरल्यावर त्या जागेवर काय टिकीत येत, काय टिकीत असते ना, दगड काही गाडग गिडग, दगड टिकीत येत का, एखादा दगड टेकतेत ना. काऊन म्हातारं वापस येतं म्हणून टेकतेत का. त्याच्या बोखंडी असा खापक्या दगड राखुंड गंगात टाकलं तरी पण 3 दगड आणि 4थं सुगड गाडगं पण फोडीत येत, शाबीत ठुत नाहीत. म्हणजे उठून पुन्हा पाणी पिईन. कसं पाणी पिईन रे जळाल्यावर. इतकी माणसं निर्दयी असतात. इतकी माणसांचा स्वभाव नाही, तो निसर्गाचा नियम आहे, वरून लावून दिलेले नियम आहेत. म्हणून चोखोबाराय म्हणले, ज्याला तू आपलं आपलं म्हणतोस ना, तू फजित खोरेस. चोखा म्हणे फजित खोर, माझी माझी म्हणती घर, विढोबार कुमार विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर भगवान की, भारत माता की. भारत माई, भारत माई, भारत माई, भारत माई, फुलं द्या, फुलं हातात, भारत माई, फुलं द्या, फुलं वाटा, भारत माई, भारत झालेली सेवा या परिसरातले महान भगवत भक्त निवृत्तीदादा, भगवान त्र्यंबकेश्वर, भगवान रामप्रभूच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला हा तुमचा भाग, या पवित्र मातीला वंदन करतो. याच पवित्र मातीमध्ये एक देशाचा सेवक जन्माला आला, त्या सेवकाला सुद्धा त्रिवार मुजरा करतो. त्या सेवकाच्या सुरी, त्या देशभक्ताच्या पुढे माझी मान वाकवतो. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या ज्ञानाचा गुंजार करणारी महान व्यक्ती आदरणीय जगदाळे आबा असतील, प्रकाश महाराज असतील, आमचे हरिभक्तीपरायण
राधेश्याम महाराज असतील, आदी करून समोर आमचे संकेत भाऊ आदी करून सर्व वारकऱ्यांना प्रणाम करतो. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. जी व्यक्ती अर्जुनराव गमाजी धांडोरे हे विश्वात्म्यात विलीन झाले, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गावाचं नाव काय म्हटले? शिंदेवाडी. शिंदेवाडी श्रीरामपूर किंवा श्रीरामपूर शिंदेवाडी असं एक सुंदर असं छोटेसं छोटे खाणी असणारं गाव. परिसर गोड आहे तुमचा, छान मस्त अधिष्ठान. अशा या पवित्र मातीमध्ये जन्माला आलेला एक फिरा देशाचा सेवक आहे. या मातीत ताकद, या मातीत सुगंध आहे सेवेचा. तुम्हा समस्त गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आजचे आयोजक दामोदरराव अर्जुनराव हंडोरे चिरंजीव, आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यांना धन्यवाद. जी व्यक्ती विश्वास मालकाच्या सानिध्यात वैकुंठवासी अर्जुनराव विलीन झाले, त्यांनी पितृलोकातून आपल्या कुटुंबियांना, आपल्या परिवाराला पितृलोकातून आशीर्वाद द्यावा अशी पितृलोकाच्या चरणी प्रार्थना. निधियम निधिभय गवदति गव साक्षिन्तिं भवति जायन्तु यक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल द्विकपालारे चारुत्यासं परमांसाना सकल सिदा भय जायन्ते. वैकुंठाधिपतये नमः, कैलासाधिपतये नमः, सत्यं वासं पतये नमः, गोलोकाधिपतये नमः. रक्तं चन्दं चारं पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठानभयो पितरं लोकं सकलसिदाभय व्याप्तजनाभय जायन्ते. प्रमुक्तिनाभय प्रिय सदादि आपाम्पदियं निरञ्जना गंगोदकभय जायन्ते यदि सकलसिदाभय जायन्ते. रक्ताम्बरभय सकलसिदातिथि कागश्राद्धभय जायन्ते. हिरण्यश्राद्धो सकलसिदाभय शङ्खश्राद्धभय जायन्ते. नमः पार्वती पते हर हर महादेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे रे विठे मापुढे उतरे महाराज महाराज आमाची विचारी राज गायमी आपला महाराज महाराज आत्मा मनी ज्ञानेश्वरा राजा माया पैकी करा महाराज महाराज